सगळ्यांसाठी तोच नियम आहे. एकदा जागा वाटप होऊ द्या. कुठली जागा कोणाच्या वाट्याला येते ते पाहूया. ज्या कोणाच्या वाट्यात युतीमध्ये ती जागा जाईल, इतर सगळे पक्ष त्या जागेला निवडून आणण्यासाठी आम्ही काम करू. धन्यवाद. विविध लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे. नाही, ही प्राथमिक चर्चा आहे. म्हणजे आम्ही आमचा होमवर्क करतोय. मंत्री म्हणून उद्या त्या विभागामध्ये जाताना आणि विशेषतः आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना हीच विनंती करणार आहे सगळ्या आजची चर्चा केल्यानंतर की समजा पश्चिम महाराष्ट्रातल्या मंत्र्यांवरती पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी द्या, मराठवाड्यातल्या मंत्र्यांवरती मराठवाड्यातली जबाबदारी द्या, कोकणातल्या मंत्र्यांवरती कोकणातली द्या, मुंबईतल्या मंत्र्यांवर मुंबईची द्या, अशी विनंती आम्ही माननीय मुख्य नेते शिंदे साहेबांना आम्ही करणार आहे. आणि जी काय जबाबदारी साहेब टाकतील, एका मंत्र्यावरती 1 लोकसभा टाकतील किंवा 2 लोकसभा, जी काही जबाबदारी टाकतील त्याप्रमाणे त्याची पूर्वतयारी आपली असली पाहिजे. त्या अनुषंगानेच आमची चर्चा आहे. शिवसेनेचे मंत्री 9 आहेत आणि प्रश्न आहे, संतोष बांगरांचा व्हिडिओ व्हायरल होतोय अश्लील हावभाव करताना. याचा कुठेतरी परिणाम हा कायमच सत्ताधारी पक्षावर होताना पाहायला मिळतोय. तुम्ही काय समज वगैरे दिली जाणार त्या ज्येष्ठ नेते? अडचणी वाढण्याची अडचणी वाढण्यापेक्षा सर्वच लोकप्रतिनिधींनी सभ्यतेचं वर्तन करणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. आणि अशा गोष्टी जर टाळता आल्या तर अधिक बऱ्या होतील. निश्चितपणे विधिमंडळातले आमचे सहकारी आहेत संतोष बांगर साहेब, त्यांच्याशी मी चर्चा करेन आणि अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत किंवा न केल्या पाहिजेत अशा बाबतीत त्यांना मी निश्चितपणाने सांगेन. अनुषंगाने आपण पाहिलं तर मग किती 30 मंत्री आहेत, आमचे आहेत, शिवसेनेचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, भारतीय जनता पक्षाचे आहेत. आम्ही महायुती म्हणून लढणार आहे. त्यामुळे मंत्र्यांची कमतरता नाही. मंत्री आहेत आणि आमचे हे 3 नेते एवढे मोठे आहेत, माननीय दादा, माननीय सीएम साहेब, शिंदे साहेब आणि माननीय फडणवीस साहेब, हे तिघजणच सगळ्या मंत्रिमंडळाची सुद्धा जबाबदारी घेऊ शकतात. एवढे त्यांचं काम फास्ट आहे, एवढं वेगवान आहे. शिंदे साहेबांकडे जर आपण पाहिलं तर 20-20 तास, 18-18 तास ते काम करत असतात. रात्री 2-2:30 वाजता जरी दौऱ्यावरून आले आणि एखादं शिष्टमंडळ भेटायला थांबलेलं असलं तर रात्री 2-2:30 वाजता सुद्धा त्या शिष्टमंडळाला भेटतात आणि मग ते बंगल्यात जातात. त्यामुळं आमच्याकडे त्याची कमतरता नाही. पूर्ण ताकदीनं आम्ही लढू. आणि एकच सांगेन, पहिल्यापासून जे आम्ही सांगतोय ना, 45+ म्हणजे माननीय मोदी साहेबांना 3ऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रातनं महायुती सरकारचे 45+ खासदार निवडून आणायचे. त्या अनुषंगानाची आमची पूर्ण तयारी झालेली आहे. लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला. 2 मिनिटात लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि मंत्र्यांशी कुठे बोलवली आहे बैठक, कुठे होणार ही बैठक, आणि काय आहे, ही नियमित बैठक आहे आमची. कसं असतंय, मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर आम्ही सर्वच मंत्री शिवसेनेची एका ठिकाणी चर्चा करत असतो. त्याप्रमाणे आजची बैठक आमची आहे. विशेषतः लोकसभेच्या निवडणुका तोंडावरती आहेत. त्यामुळं प्रत्येकानं आपापल्या विभागामध्ये, कारण आता आम्ही मंत्री आहोत 9 शिवसेनेचे, त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजे केवळ शिवसेनेच्या वाट्याला येणारेच लोकसभा मतदारसंघ असं नाही. जिथं आम्ही महायुती म्हणून लढणार आहे, हे शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचे मित्र पक्ष, तर त्या अनुषंगानं आता आमची चर्चा आहे की आपण कशा पद्धतीनं त्याच्या अगोदरचे संपर्क दौरे केले पाहिजेत. जे काय आमचे वरिष्ठ नेते जागा वाटप ठरवतील, जागा वाटप ठरवायचा अधिकार आम्ही सगळ्यांनी शिवसेनेच्या वतीनं माननीय शिंदे साहेबांनी दिलेला आहे. ज्या काही जागा वाटायला येतील त्या ठिकाणचं नियोजन कसं करायचं, या बाबतीतली आमची नियमित बैठक. आणि विशेषतः ज्या ज्या ठिकाणी पक्ष संघटनेचं म्हणजे आमचे शिवदूत आहेत, बूथ प्रमुख आहेत, आमचे शाखा प्रमुख आहेत, यांच्या बाबतीतला सुद्धा आढावा आत्ताच्या बैठकीमध्ये आम्ही घेणार आहोत. आमचे ज्या विंग आहेत, म्हणजे विंग आमचे महिला आघाडी आहे, युवा सेना आहे, एसटी कामगार सेना आहे, म्हणजे प्रत्येक मंत्र्यांनी त्या त्या विभागात, समजा आता मी पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर या 3 जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीचं नियोजन करायचं त्याची आमची चर्चा आजच्या बैठकीमध्ये आहे. शिवसेना की मंत्रियों की नियमित बैठक होती रहती है. कैबिनेट के बाद हर किसी कैबिनेट के बाद हर एक मंत्री के घर पे हमारी बैठक होती रहती है. वैसी ही आज की बैठक है. हम लोग अपना लोकसभा चुनाव का जो रणनीति है, चुनाव प्रचार का प्लानिंग कैसा करना है, हमारा जो संगठन है, हमारी जो महिला आघाड़ी है, हमारी युवा सेना है, हमारी एसटी कामगार सेना है, ये सब हमारी जो विंग है उसको कोऑर्डिनेट करके महायुति को जितवाने के लिए कैसा प्लान करना चाहिए, कैसा काम आगे करना चाहिए,
कौन से मंत्री ने कौन से जिले की जिम्मेवारी लेनी चाहिए, इसके बारे में हमारी चर्चा है, प्राथमिक चर्चा है। आज की चर्चा के बाद हमारा जो भी चर्चा होगी उसका फाइनल रिपोर्ट हम हमारे मुख्य नेता और मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहब को देंगे। एक आखिरी सवाल पूछती हूँ, शरद पवार यांनी आरोप किया है कोणावर होत नाही किंवा सत्ताधारी कुठल्याही नेत्यांवरती ज्या आरोप झाले होते त्यांच्यावर गुन्हे दाखल आहे त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. असं नाही. कारवाई करताना जी यंत्रणा कारवाई करते त्यांच्याकडे प्रायमा फेशी इव्हिडन्स ज्याला आपण म्हणतो तसा जर काय असेल, तो जर सापडला असेल किंवा तो जर पुढे आला असेल इव्हिडन्स पुरावा म्हणून, तर तो तपासूनच कारवाई होते. असं सूडबुद्धीनं कारवाई कुठली यंत्रणा कधीही करत नाही. ओके, धन्यवाद. मीटिंग चालू व्हायला लागली. शिवसेने यांनी जे आहे ते बारामती लोकसभेसाठी मी अपक्ष उभा राहीन असं म्हटलं आणि दोन्ही पवारांना हरवण्याचा माझा मनसुबा आहे असं त्यांनी म्हटलं. मी ऐकलं नाही शिवतरे साहेब काय बोलले, कारण सकाळी लवकर बसणं कॅबिनेटची मीटिंग सुरू होती, त्याच्यामुळे मी बैठकीमध्ये होतो. पण शिवसेनेचे एक प्रमुख नेते आहेत माननीय विजय शिवतरे साहेब, माजी राज्यमंत्री राहिलेले आहेत. त्यामुळं असं जरी त्यांचं काही वक्तव्य असलं तरी सुद्धा ती सीट तो लोकसभा मतदारसंघ महायुतीमध्ये कोण लढणार ही आधी नक्की झाली पाहिजे आणि जो कुठला पक्ष लढेल त्या पक्षासाठी आम्ही सगळेजण काम करू. अडसुळांनी देखील दावा केलेला ईडी, सीबीआय आणि आयटीचा धाका. आलो. ईडी, सीबीआय, आयटीच्या धाका त्या निवडणुका होताना यापूर्वी कधी पाहिल्या नव्हत्या, म्हणून कसं पाहता? नाही, असं कुठं दिसतंय चित्र? ईडी, सीबीआय किंवा कोणाच्या धाकामध्ये निवडणुका कधी होत नसतात. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्याच्यावरती पूर्ण नियंत्रण हे केंद्रीय निवडणूक आयोगाचं असतं आणि हेल्दी अॅटमॉस्फिअरमध्ये निवडणुका आतापर्यंत महाराष्ट्रात झालेल्या आहेत. इथून पुढे सुद्धा तशाच होतील. कुठल्याही यंत्रणेचं कोणावरही दबाव नाही. फक्त जर कोणी चुकीचं केलं असेल, गुन्हा केला असेल, तर त्या बाबतीत निश्चितपणे अशा चुकीचं करणाऱ्या किंवा चुकीचं वागणाऱ्या लोकांवर कायद्याप्रमाणे कारवाई ही होत असते. त्याला जर कोणी सूडबुद्धीनं कारवाई केली असं म्हणत असेल तर मग कारवाया ज्यांना ह्या कारवाया मान्य नसतात ते न्यायालयामध्ये जातात आणि न्यायालय हस्तक्षेप केल्यानंतर त्याच्यात काय असेल तर योग्य निर्णय न्याय निवाडा होतो. त्यांनी स्पेसिफिकली म्हटलंय की